नमस्कार, मी सेजल पुरवार. TV9 विशेष मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बघा, अतिशय महत्त्वाची आहे. चेंबूरमध्ये झाड कोसळलं आणि एका 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला. त्याबद्दल आधी अधिकाऱ्यांचं निलंबन देखील केलं गेलं. मात्र आता महापालिकेच्याच अहवालामध्ये साऱ्यांना निर्दोष सोडण्यात आलेलं आहे. नेमकं काय घडलं या रिपोर्टच्या माध्यमातून सविस्तर बघूयात. चेंबूरमध्ये झाड कोसळून 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवच्या मृत्यू प्रकरणी सगळ्यांना क्लीन चिट मिळाली आहे. म्हणजे उद्यान विभागानं झाडं धोकादायक असल्याबद्दल पत्र देऊनही मुंबई महानगरपालिकेनं ही घटना नैसर्गिक असल्याचा अहवाल दिलाय. विरोधाभास म्हणजे या प्रकरणी महापौर रितू तावडेंनी दुर्घटनेनंतर पालिका अधिकाऱ्यांना निलंबित केलं. उद्यान विभागानं पत्र देऊनही त्याकडे दुर्लक्ष का झालं याबद्दल चौकशीचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर आयुक्त अश्विनी भिडेंनी नेमलेल्या समितीनं मात्र या सगळ्या अधिकाऱ्यांना निर्दोष ठरवलं. दोष म्हणून फक्त कंत्राटदार आणि सल्लागारांना किरकोळ दंड ठोठावला गेला. कंत्राटदाराला आता फक्त 7 लाख रुपये भरावे लागणार आहे. आणि विहानचा मृत्यू कशामुळे झाला तर त्याचं कारण नैसर्गिक दुर्घटना असं ठरवलं गेलंय. ज्या कुटुंबानं आपला एकुलता एक मुलगा गमावला त्याला दोषी कोण, तर याचं उत्तर कोणीच नाही असं आहे. आणि त्या कोवळ्या जीवाची किंमत 7 लाख रुपये इतका दंड अशी ठरवली गेली. खुद्द महापौर रितू तावडे या त्यांच्याच प्रशासनानं दिलेला हा अहवाल अमान्य असल्याचं म्हणतायत. जसं सत्तेमधील भाजप आणि शिंदेची शिवसेना निवडणूक काळामध्ये एकमेकांचे दावे खोडते, तोच पायंडा आता महापालिकेमध्ये सुद्धा पडतोय का अशी शंका या निमित्तानं येऊ लागली. एका स्कूल बसवर झाड कोसळून एका मुलाचा मृत्यू होतो. त्या झाडाबद्दल आधीच महापालिकेच्या उद्यान विभागाने धोकादायक म्हणून पत्र दिलं असतं. तरीही महापालिकेचा रस्ते विभाग त्यावर कोणतीही कारवाई करत नाही. एके दिवशी झाड कोसळतं, एका मुलाचा मृत्यू होतो, 4 मुलं जखमी होतात. मुंबईच्या महापौर आईच्या नात्यानं हळहळ व्यक्त करतात. काही अधिकारी निलंबित होतात आणि महिन्याभरानं सर्वांना क्लीन चिट दिली जाते. आणि त्यानंतर तो क्लीन चिटचा अहवाल आपल्याला मान्य नाही असं स्वतः महापौर म्हणतात. 7 लाखाचा त्यांना भुर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे, तो मला मान्य नाही. जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, पण संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं. त्याचबरोबर गार्डन विभागाचे जे अधीक्षक होते त्यांना त्या ठिकाणी जबाबदार धरणं गरजेचं होतं. या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांवरची जबाबदारी झटकताय आणि कॉन्ट्रॅक्टरला पण देऊन काय देताय, 5 आणि 2 एकूण 7 लाखाचा, म्हणजे त्या बाळाची किंमत 7 लाख रुपये झाली. एक महापौर नाही तर एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतोय. 11 वर्षाचं मूल सकाळी शाळेत काय जातं आणि संध्याकाळी त्याच्या आईला ही बातमी मिळते आणि ते एकच अपत्य होतं त्या कुटुंबाला. या अहवालामध्ये त्रुटी खूप दिसत आहेत. सिमेंट कॉन्क्रीट मुळेच जास्त ते म्हणजे 80-85% ते कारणीभूत आहे. शासन आणि प्रशासन हे रितू तावडे आणि अश्विनी भिडे यांच्यासाठी वेगवेगळं असेल, मात्र सामान्य लोकांसाठी आणि मुलगा गमावलेल्या आईसाठी तुम्ही एकच आहात. आता महापौरांना जर खरोखर या घटनेबद्दल थोडा जरी कळवळा असेल तर असा अहवाल देणाऱ्यांवर ते किती जलद गतीनं कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. काही चोरांनी चोरीचा चोरांसाठी दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांनाच आधार केलेला अहवाल आहे. अभियांत्रिकी विषयात तज्ज्ञ असणाऱ्या लोकांची समिती. मला अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग असं मी समजतो. त्यांचा झाड पडण्याच्या घटनेशी काय संबंध आहे किंवा त्याची काय एक्सपर्ट हे मला समजलेलं नाही. नंबर 2, जो अहवाल आला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या इग्नोर केलेल्या आहेत. अतिशय वाईट असा हा अहवाल आहे, लाज वाटावी असा अहवाल आहे. त्या मुलाला आपल्या हलगर्जीपणामुळे, आपल्या बेजबाबदारपणामुळे हे त्या मुलाचा त्या ठिकाणी मृत्यू झालाय. एवढ्यात तुम्ही या मारेकरांना क्लीन चिट देऊन टाकली आणि त्या एवढ्याशा बाळाच्या जीवाची किंमत काय 7 लाख रुपये लावली. लाज वाटायला पाहिजे. म्हणजे मला कमाल वाटते की अतिशय कार्यक्षम, हुशार, कर्तव्यदक्ष अशा आयुक्त BMC ला दिलेल्या आहेत आणि असं असताना प्रशासनाने सोडून दिलंय. तरी कंत्राटदाराला दंड फक्त लावण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.
निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.